असं कोणतंच नातं नाही की ज्याच्यामध्ये कधी वाद होत नाही, कधी भांडण होत नाही. ते थोड्या वेळापुरतं असतं आणि नंतर ते सॉल्व्ह होतं किंवा आपण सोडून देतो. पण जेव्हा छोटी छोटी वाद जे आहे ते मोठं भांडण जेव्हा होतं, त्यामागे एक महत्वाचं कारण असतं, ते भावनिक अपरिपक्वता. नात्यांमध्ये जे दोन लोक आहेत त्यांच्यापैकी दोघांमध्ये ही अपरिपक्वता असू शकते किंवा एकामध्ये, ज्याला आपण म्हणतो इमोशनली इमॅच्युअरिटी जर का असेल, इमॅच्युरिटी जर का असेल, तर हे छोटे छोटे वाद न मग मोठ्या भांडणात रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही. नात्यातील ही जी इमोशनल इमॅच्युरिटी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याला ओव्हरकम कसं करायचं, त्यातनं बाहेर कसं यायचं, आपल्या जर लक्षात येत असेल की ही माझ्यामध्ये दिसून येत आहे इमोशनल इमॅच्युरिटी, तर त्याला कसं डील करायचं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावनिक परिपक्वता किंवा प्रगल्भता ज्याला आपण म्हणतो, इमोशनल मॅच्युरिटी जी आहे ती समजून घेण्याच्या आधी ना इमोशनल इमॅच्युरिटी काय ते आपण समजून घेऊ. ते आपल्याला लगेच लक्षात येणार आहे. इमोशनली जे लोक इमॅच्युअर असतात ना, त्यांना लगेच राग येतो, लगेच प्रतिक्रिया देतात. आत्ता प्रतिक्रिया दिली आणि लगेच 10 मिनिटात एकदम शांत असतात. म्हणजे खूप पटकन राग येतो, छोट्या छोट्या गोष्टींवरती येतो, त्यावरती ते रिॲक्ट पण करतात. आणि एक 10 मिनिटांनी आपण जर पाहिलं तर ते एकदम रिलॅक्स झाले, एकदम न्यूट्रल असतात. म्हणजे काही झालं होतं हे त्यांच्या लक्षात, त्यांच्या एकूण वागण्यावरनं पण आपल्याला लक्षात येणार नाहीये. लगेच प्रतिक्रिया देणं, इम्पल्सिव्हली म्हणजे ताबडतोब गोष्टी करणं, हे सगळं आपल्याला दिसतं जेव्हा इमोशनल इमॅच्युरिटी असते. भावनिक अप्रगल्भता ज्यांच्यामध्ये असते त्यांच्यामध्ये हे सगळं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं किंवा जास्त प्रमाणात दिसून येतं. कधी कधी आपण सगळेच जण असं वागत असतो, पण त्याचं जर का प्रमाण जास्त असेल तर याचा अर्थ ते इमोशनल इमॅच्युरिटी आहे. मग इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे काय आहे? इमोशनल मॅच्युरिटी जी लोक असतात ना, ते लोक स्वतःच्या भावना ओळखत असतात. त्यांना माहिती असतं की मला आता काय होतं आहे, किंवा अशी परिस्थिती असेल तर काय व्हायला लागले मला. म्हणजे राग एकदम नाही येते, हळूहळू तर त्यांच्या लक्षात की मला राग येतोय, आणि मग त्यावेळेला त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे ते लोक ठरवू शकतात. म्हणजे इमोशनल मॅच्युअर्ड लोक जे असतात ते प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी प्रतिसाद देत असतात. ज्या भावना आहेत त्यांचा त्यांनी स्वीकार केलेला असतो की हो ठीक आहे, मला या भावना जाणवत आहेत. ज्या वेळेला नात्यामध्ये एखादी व्यक्ती जी असेल ती इमोशनली इमॅच्युअर असेल, तर नात्यामध्ये आपल्याला दिसतात की सतत काही ना काहीतरी भांडणं आहेत, वाद आहेत, आणि ते खूप टोकाचे व्हायला लागतात. अशा वेळेला काही उपाययोजना आपल्याला नक्की करू शकतो. आपल्याला जर दिसून आलं की भावनिक अप्रगल्भता आहे, इमॅच्युरिटी आहे, अशा वेळेला आपण एक गोष्ट करू शकतो, ते समोरच्याच्या पण भावना आपण स्वीकारूया. समोरच्याला आपल्यापेक्षा वेगळ्या भावना असू शकतात, जाणवू शकतात, याची जाणीव जर मला असेल तर त्यावेळेला माझ्या प्रतिक्रिया या फार तीक्ष्ण होणार नाहीत, फार स्ट्रॉंग किंवा धारदार होणार नाहीत. आणि त्याचा फायदा असा होईल की हळूहळू जे वाद आहेत ना ते कमी व्हायला लागतील. दुसरं आपण असं करू शकतो की ज्या वेळेला मी अस्वस्थ आहे त्यावेळेला 90 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या आधी आपण थोडंसं थांबायचं आहे. अपरिपक्वता केव्हा दिसते? ज्या वेळेला आपण निगेटिव्ह इमोशन्स एक्सप्रेस करत असतो. त्यावेळेला आपण खूप राग येतोय, खूप अस्वस्थ आहे, तर 90 सेकंद आपण थांबूया. हे जर आपण थांबलो तर प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी आपण प्रतिसाद द्यायला शिकणार आहोत. तिसरं जे अगदी सगळीकडे आपल्याला लागू होतं ते म्हणजे आपल्या भावना ओळखा आणि त्या स्वीकार करा की मला अशा भावना जाणवत आहेत. या जर गोष्टी आपण केल्या तर भावनिक परिपक्वतेकडे, प्रगल्भतेकडे आपण जाऊया. मॅच्युरिटी ही वयाने येत नाही, तर आपण जे वर्तन करतो त्या वर्तनातनं आपल्या लक्षात येतं की समोरचा व्यक्ती हा प्रगल्भ आहे की नाही, हा मॅच्युअर्ड आहे की नाही. लहान मुलं सुद्धा आपल्याला मॅच्युअर्डली वागताना दिसतात आणि जे प्रौढ आहेत ते देखील इमॅच्युअर वागताना दिसतात. त्यामुळे वयाचा आणि मॅच्युरिटीचा संबंध नाही की थोडंसं वय वाढलं की हो होऊन जाईल मॅच्युअर, असं होणार नाहीये. जोपर्यंत आपण ही उपाययोजना करणार नाही आणि ते कृतीत आणणार नाही तोपर्यंत प्रगल्भता येणार नाही. भावनिक प्रगल्भता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत नात्यामध्ये चढ उतार जे आहेत ते खूप जास्त असतील, खूप जास्त वाद होतील आणि विसंवादाकडे आपण जाणार आहोत.
त्यामुळे हे उपाययोजना सगळ्यांनी करायच्या आहेत. ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपली मॅच्युरिटी वाढवायची, सगळ्यांनी हे करायचं आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेलच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि एका व्यक्तीसोबत का होईना हा नक्की शेअर करा.